काही मुलं जेवायचं टाळताय, याचं कारण काय? की कोणाच्या डब्यात इतरांना बरी वाटेल अशी भाजी नसते, शोभेल अशी पोळी नसते आणि ही मुलं ओशाळतात. काही जण उपाशी पोटी राहतात आणि या शिक्षकाच्या लक्षात येतं की मुलं जी वर्गात बसल्यावर कळत नाही ती मधल्या सुट्टीत कळतात. कारण त्यांचं खरं रूप जे असतं ते वर्गात नसतं. वर्गातल्या नुसत्या हसऱ्या चेहऱ्यांकडे बघणं हे शिक्षकाचं काम नाही. त्या चेहऱ्यांच्या मागे लपलेलं दुःख शोधणं हे शिक्षकाचं काम आहे. त्यामुळं मुलांसोबत डबा खाणारा आणि मुलांना आपल्या घरापर्यंत येऊ देणारा असा हा शिक्षक आहे. हा व्यावसायिक शिक्षक नाही. म्हणजे मी सुद्धा एक चांगला शिक्षक आहे असं मी मानतो. मी शिकवतो चांगलं, पण नंतर मला त्या मुलांची ओळख नसते. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ झाला की मी या शिक्षक या पेशाकडे नोकरी म्हणून पाहतो. शिक्षक या पेशाकडे ध्येय म्हणून, जीवन ध्येय म्हणून, वेळ म्हणून पाहत नाही. मिलिंद यादव हा ध्येयवेडा शिक्षक आहे. त्यामुळं आणि मी तुम्हाला सांगतो की आमच्यासारखे चिल्लर शिक्षक चिक्कार आहे, पण असा ध्येयवेडा शिक्षक या कोल्हापुरात असणं हे कोल्हापूरचं वैभव.